नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आज होता माझ्या मुलाचा वाढदिवस. तर कसा सेलिब्रेट केला मी तुम्हाला नक्कीच दाखवते. तर हा मागं बसलेला आहे माझा मुलगा आणि मुलांना काय माझ्या व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही, त्यामुळं माझ्या मुलांचं कसं सेलिब्रेशन वगैरे केलं हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवते. तर आज होता 4 ऑगस्ट, म्हणजेच माझ्या मोठ्या मुलाचा वाढदिवस होता. तर तो आम्ही खूप सिंपल पद्धतीने कसा सेलिब्रेट केला हे मी तुम्हाला दाखवते. तर बड्डे होता तरी पण माझा मुलगा कामाला, म्हणजे आता कॉलेजला सुट्ट्यात तर कामाला जातो, तर कामावर गेला होता. तिथं त्यांनी बड्डे सेलिब्रेट केला त्याचा. तर त्याचे व्हिडिओ वगैरे पण आहेत, पण मुलांना आवडत नाही, त्यामुळं मी काही शेअर करत नाही. त्यानंतर मी पण दिवसभर माझ्या कामासाठी गेले होते आणि संध्याकाळी 7 वाजता आले आणि मुलांना आणि आईला आवरून ठेवायला सांगितलं होतं आणि त्यानंतर आम्ही जेवण करायला गेलो. तर छोटे होते तेव्हा त्यात नाही ना बड्डेची आपुलकी वाटायची, पण जसे जसे मुलं मोठी होत गेली आणि जसं जसं त्यांना समजायला लागलं ना, तेव्हापासून त्यांना वाढदिवस वगैरे याच्यात आहे ना जास्त इंटरेस्टच राहत नाही. म्हणजे त्यांना ती गोष्ट आवडतच नाही आहे. ते बोलतात, आम्ही छोटे होतो तेव्हा खूप चांगले मम्मी तू बड्डे केले. मोठे म्हणजे जास्त पण मोठे नाही, पण आम्हाला साजेल असे बड्डे केले मी. तर बड्डेच्या दिवशी आम्ही ना अशोका हॉटेलला जेवायला चाललो होतो. आम्हाला तर भोसरीतच जायचं होतं, पण एवढं जास्त ना रस्त्याचे कामं चालू असल्यामुळे ना ओला उबेर काय तिकडं बुकच होत नव्हत्या. म्हणून आम्ही ना साई मंदिरलाच, म्हणजे आळंदीकडे ना अशोका हॉटेलला जेवायला चाललो होतो. तर खूप दिवस झाले जेवायला पण आम्ही फॅमिलीबरोबर असे जात नाही, तर रोजच कामं आणि त्यातून वेळ पण भेटत नाही आणि जात पण नाही. घरीच काय असेल ते आम्ही सगळे मिळून सेलिब्रेट करत असतो. तर आम्ही चाललो होतो आता अशोका हॉटेलला. मी, माझी आई आणि माझा एक मुलगा, आम्ही ओला उबेरची रिक्षा केली होती आणि एक मुलगा आणि त्याचा मित्र आहे ना रिक्षाने येत होते. तर निघालो होतो, तर आम्ही तिथे गेलो होतो. तर खूप सुंदर असं हॉटेल होतं आणि त्यानंतर आम्ही ना तिथं केक वगैरे पण काही घेतला नव्हता. तर तो बोलला की मम्मी मला केक पण नको. तर त्या अगोदर स्वामीचं दर्शन घेऊन ना प्रत्येक गोष्टीची आम्ही सुरुवात करत असतो. तर आज पण स्वामी दर्शन करून त्याचं औक्षण वगैरे केलं होतं आणि नंतर आम्ही जेवण करायला गेलो होतो. तर तिथं गेल्यानंतर आम्ही तिघंजण, माझी आई आणि माझ्या आहे ना छोट्या मुलाचा एक मित्र, असे आम्ही सर्वजण गेलो होतो. त्यानंतर इथं साई मंदिरचं आणि इथलं दर्शन घेऊन आम्ही ना पुढचा प्रवास चालू केला होता. संध्याकाळ होती तर एवढं सुंदर वातावरण होतं ना आणि आम्ही फायनली पोहोचलो होतो अशोका हॉटेलला. हॉटेल पण एवढं सुंदर होतं, तिथं लहान मुलांसाठी खेळायला पण होतं आणि बाहेर सिटिंग एरिया पण खूप मस्त होता. तर माझ्या मुलाचं लोकेशन चुकल्यामुळं तो भोसरीच्या अशोका हॉटेलला गेला आणि आम्ही आळंदीला आलो. तर त्याची वाट पाहते ना आम्ही इथं बसलो होतो. तर खूप वेळ वाट पाहिल्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि खूप सुंदर आहे ना असं हॉटेल होतं. त्यानंतर आम्ही सिंपल असं पनीरची भाजी घेतली, मिक्स व्हेज घेतलं आणि आम्ही फॅमिली डिनर केलं. तर खूप आहे ना स्पेशल दिवस होता माझ्यासाठी. याच दिवशी मला मातृत्व प्रदान झालं होतं, कारण माझ्या मुलामुळं मला आई होण्याचं सुख भेटलं होतं. त्यांचा बाप नसला तरी मी माझ्या मुलांचे माझ्या पद्धतीने होईल तेवढ्या सर्व इच्छा आहे ना पूर्ण करते आणि त्यांना आहे ना त्यांच्यासाठी, माझ्या मुलांसाठी त्यांची आई पण मी आणि त्यांचे पप्पा पण मीच, दोन्ही पण कर्तव्य आहे ना मीच पार पाडते. तर जास्त तर मोठा नाही, पण आमच्या पद्धतीने आम्हाला जेवढा होईल, आम्हाला जेवढा साजेल असा छोट्या पद्धतीने आम्ही बड्डे सेलिब्रेट केला. तर आणि त्यानंतर जेवण वगैरे करून आहे ना आम्ही परत घरी निघालो. तर तुम्हाला कसा वाटला हा बड्डेचा व्लॉग मला नक्कीच सांगा. जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, छान कमेंट करा आणि नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता चाललो होतो तर आम्ही घरी, इथं ओला परत बुक केली होती आणि फायनली आम्ही ओला केली आणि घरी गेलो. तर कसा वाटला मला नक्कीच सांगा आणि नक्कीच बड्डे विशेष करा. तर भेटूया अशाच एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.